आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्र सुरडा अलंकृत राजमाता राष्ट्रमाता. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर नमस्कार मित्रांनो, मी अमय मयेकर. आज आलोय डोंबिवली पश्चिम येथे उमेश नगरला. उमेश नगर मध्ये एक मंडळ आहे स्वराज्य प्रतिष्ठान. तर स्वराज्य प्रतिष्ठानचे मंडळातली माझ्या मागे मुलं उभीच आहेत. तर आपण आता किल्ल्याची माहिती घ्यायला, ज्यांनी जो किल्ला बनवलाय लोहगड, जी प्रतिकृती बनवली आहे ती एकदम मस्त बनवलेली आहे. विंचूकडापासून ते त्यांनी वरचे सगळे काही बुरुज वगैरे त्यांनी जसे तसे बनवलेले आहेत. तर त्याची माहिती आपण इथल्या जे रहिवासी आहेत त्यांच्याशी घेऊ आपण. तर मित्र, तुम्ही इथे उमेश नगर मध्ये राहत असतो, तर तुम्ही आता गेले किती वर्ष हे प्रदर्शन करताय? तर या वर्षी आमच्या मंडळाचं 5वं वर्ष आहे. आम्ही दर 4 वर्षापासून गेल्या किल्ले बनवत असतो. तर आमचा हाच प्रयत्न असतो की जे लोकांना परिचित किल्ले नाही आहेत, जे लोकांपर्यंत आता आपण किल्ले म्हटलो की आपल्याला जे सर्वप्रथम किल्ले ऐकायला येतात ते म्हणजे झाले रायगड, प्रतापगड, मुरुड जंजिरा यासारखे किल्ले झाले. तर आमचा हा प्रयत्न असतो की जे किल्ले लोकांना तेवढे परिचित नाहीत पण त्याचा इतिहास खूप मोठा आहे. तर जर तुम्ही पाठी पाहिलात तर आम्ही दरवर्षी तेच किल्ले असे बांधण्याचा प्रयत्न करतो. तर गेल्या वर्षी आम्ही खांदेरी बांधला, त्याच्या आधी सज्जनगड बांधला. तर तशाच पद्धतीने आम्ही यावर्षी लोहगड किल्ला बांधायचं ठरवलं. लोहगड, तर याच्यामध्ये म्हणजे कोणी म्हणजे आई संकल्पना कोणाची असते तुमच्या ग्रुपमध्ये, की तुमची सर्वांची असते संकल्पना? आमच्या सर्वांची असते. आमच्या जर ग्रुपमध्ये बघायला झालं तर 14 ते 15 मुलं आहेत. तर आमचा हा सर्वांचा निर्णय असतो. आम्ही दसऱ्याला भूमिपूजन करतो, त्याच्यानंतर किल्ला बांधायला सुरुवात करतो. पण यावर्षी जसा पावसाचा सावट होता त्यामुळे खूप किल्ला बनवण्याला उशीर झाला व आम्ही हा किल्ला 10 ते 15 दिवसात बांधला आहे. तर दसऱ्याच्याही आधी 1 महिन्यापासून आमची संकल्पना बांधायला व कसा करायचं या व काही संदेश यावर्षी आम्हाला द्यायचा, नवीन काय करायचं याबद्दल आमची माहिती गोळा करण्यासाठी ते किल्ल्याला भेट झाली. ती किल्ल्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो व तेव्हापासून ती सुरुवात होते. फुटेज वगैरे किल्ल्याचे तुम्ही स्वतःहून कलेक्ट करता? ड्रोन फुटेज झाले. यावर्षी किल्ल्यावर आम्हाला जायला जमलं नाही कारण पावसाचं वगैरे सावट होतं. तर जे आमचे काही मित्र गेले, जे युट्यूबवर जे व्हिडिओ आहेत ते ड्रोन शॉट झाले, तर ते आम्ही प्रत्येक फोटो जमा करतो व हुबेहूब बनवायचा व तसेच्या तसे जे स्थळं असतील ते बनवायचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. म्हणजे या वर्षीचा आता म्हणजे या नंबर, आता याचा कितवा नंबर आला सध्या? आतापर्यंत ते असं डिक्लेअर करत नाही. आता रोज रोज येत जातात. आता 2-3 आठवड्यानंतर ते प्राइस डिक्लेअर होते. त्याच्यामध्ये. आणि यात महत्वाचा वाटा असं कोणाचा आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांचा आहे, ते सर्व असणारच. पण जेव्हा हे साकारता तेव्हा हे प्रिकॉशन काय काय घेता तुम्ही बनवताना? बनवताना म्हणजे हेच असतं आमचं की आता तुम्ही म्हणायला गेलात तर हा कलेक्टिव्हच आहे कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर आता हे बॅनर बनवायला जो ग्राफिक डिझायनर असतो त्याचं महत्व असतं. तर जे हे वास्तू बनवायला झालं तर जो एकदम कलेत एकदम उत्तम आहे त्याचं महत्व असतं. तर माती म्हणायला गेलं तर ज्याच्याकडे जास्त पॉवर आहे, ताकद आहे, त्याचं हे लागतं. तर तसं जर म्हणायला गेलं तर हा आमचा पूर्ण जो ग्रुप आहे त्या सर्वांचा ह्याच्यात काही ना काहीतरी मुलाचा वाटा असतोच. आणि आता मेन म्हणजे आता लाल माती पहिल्या की भेटत नाही आपल्याला. हो, ही कशी काय, कुठून मिळवता माती? तर आमच्या किल्ल्यामध्ये आपण जर ही वरून तुम्हाला लाल माती दिसत असेल पण ह्याच्या आतमध्ये जर तुम्ही हे
जर हे केलं तर ह्याच्या आतमध्ये पूर्ण चिकणमाती आम्हाला आढळते. तर चिकणमातीची आता जी मळा वगैरे आहे, गोपीनाथ चौकात एक शेत आहे, तिथून आम्ही ती चिकणमाती गोळा केली आहे. आणि दगडी वगैरे सगळं दगडी वगैरे असं कुठे ना कुठे तर बिल्डिंगचं बांधकाम वगैरे चालू असेल कुठे रॅबिट वगैरे असतं तिकडून त्या गोण्याच्या गोण्या आणून आम्ही ठेवतो व त्याच्यावर चिकणमाती लावतो. आता हे तुमचं 5वं वर्ष आहे यावेळेचं. पहिल्या वर्षी कुठले कुठले बनले तुम्ही किल्ले? पहिल्या वर्षी तोरणा किल्ला होता, तो आम्ही जो कोरोना लॉकडाऊन होता त्याच्यात बांधला होता. त्याच्यानंतर किल्ले पद्मदुर्ग होता. ओके. त्याच्यानंतर सज्जनगड आणि खांदेरी. तर आमचं दरवर्षी असं असतं की एक वर्षी जो आपला जलदुर्ग असतो आणि एक वर्षी जो गिरिदुर्ग असतो. अशा प्रकारे आम्ही बांधतो. तर यावर्षी आम्ही गिरिदुर्ग बांधायचं ठरवलं होतं त्यातून. आणि मग आता हे तुमचं प्रदर्शन तर किती दिवस आहे? हे आता आम्ही तुळशीच्या लग्नापर्यंत आमचं चालूच असतं. तुळशीच्या लग्न चालू असतं. हो. आणि आता स्पर्धेत जेव्हा उतरता, हो, म्हणजे जेव्हा तुम्ही असं कुठल्या आत्मविश्वासाने उतरता की बाबा आपला किल्ला जिंकेल, असं कुठलाही जिंकेल ज्यांनी कोणी बनवलं असेल, तर तुमच्या मनात काय तेवढ्या भावना असतात? तर आमचा कारण एवढी मेहनत रातोरात तुम्ही रात्रभर कामावर कोण कामावर येऊन करत असेल, तर मदत तुम्हाला कोण, आता शाळेतली मुलं आहेत, तर तुमची काय भावना आहे? तर ते स्पर्धेचा जो आपण बघितला तर स्पर्धेचा भाग हा वेगळाच झाला. तर असं आम्ही स्पर्धेसाठी काही टार्गेट करत नाही. तर आता जर तुम्ही हा संदेश बघितला यावर्षी जो अतिक्रमणाचा आहे, तोच आमचा प्रयत्न असतो की सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे जो संदेश. तो स्पर्धेचा भाग तर हा वेगळाच झाला, त्याच्यावर आम्ही लक्ष देतोच, पण त्याच्यावर लक्ष दिलं तर आमचा जो संदेश, आमचा जो दरवर्षीचा प्रयत्न असतो त्याच्यावर दुर्लक्ष झालं नाही पाहिजे, हाच आमचा मानस असतो. ते तर बरोबर आहे, कारण सगळेच जेवढे मंडळ आहेत ते सगळे स्पर्धेत उतरलेले असतातच. तर प्रत्येकाची भावना असते की आपण कसं पहिले येऊ, पहिल्या किंवा पहिल्या तिसऱ्यामध्ये कसे येऊ, अशी पण भावना असते प्रत्येकाची. ते तर सगळे तुम्ही तयारी करत असाल सगळे मंडळातली मुलं. तुमच्या सगळ्यांचे आभार, म्हणजे या गोष्टीसाठी की तेवढी मेहनत घेता आताची पिढी करते म्हणून. ते कुठे बघायला भेटत नाही आता सध्या. म्हणजे जे काही कला तुम्ही सादर करता, म्हणजे बनवायचे किल्ला जसा तसा दिसला पाहिजे, कुठे त्याच्यावर काही चेंजेस नाही पाहिजे. जे किल्ल्याचे तज्ञ असतील समज, जे कोणी व्हिजिट देऊ शकतं, कुठे काय चुकलं पण तुम्ही जर बनवत त्याला, तुम्हाला हॅट्स ऑफ आहे या गोष्टीसाठी. तर निखिल, जे आपण किल्ल्यावरती जे पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत जे काही ठिकाणं त्याच्यावर स्थापन केले, तर त्या किल्ल्याची मला माहिती देशील जरा? तर सर्वप्रथम मी किल्ल्याच्या भौगोलिक स्थानाबद्दल सांगतो. तर आपला लोहगड हा किल्ला आपल्याला पुणे जिल्ह्यात आढळतो. हा किल्ला मावळ डोंगर रांगेत आहे. तर ह्याच्या उंचीबद्दल सांगायचं झालं तर याची उंची समुद्र सपाटीपासून 3420 फूट उंचावर हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूला आपल्याला झाले तुंग किल्ला, कोरीगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला हे किल्ले आपल्याला आढळतात. तर हा झाला किल्ल्याच्या भौगोलिक स्थानाबद्दल माहिती. आता जर इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर या किल्ल्याचा इतिहास सुमारे 2000 वर्ष जुना असावा असा अंदाज बांधता येतो. त्यात जे जुन्या राजवटी झाल्या, सातवाहन, चालुक्य, यादव यांचे या गडावर वास्तव्य होते. आणि जी पहिली आपल्याला इतिहासात नोंद सापडते ती म्हणजे 1489 मध्ये जेव्हा मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली, तेव्हा त्यांनी हा किल्ला त्याच्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर 16व्या शतकापर्यंत हा किल्ला निजामशाहीतच होता. त्यानंतर काही 20 ते 25 वर्षे हा किल्ला आदिलशाहीत होता. आता आपण येऊया मराठ्यांच्या इतिहासावर. 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडीचा परिसर जिंकून घेतला होता. त्यात त्यांनी अनेक किल्ले जिंकले होते. त्यापैकी एक किल्ला म्हणजे हा आपला लोहगड. परंतु जो आपल्याला पुरंदरचा तह माहितीच असेल, जेव्हा शिवाजी महाराजांना पुरंदरवर कैदेत ठेवलं होतं, तेव्हा 1665 मध्ये शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्यात आला होता. परंतु 1670 मध्ये पुन्हा शिवाजी महाराजांनी याच्यावर आक्रमण करून हा लोहगड किल्ला त्यांच्या स्वराज्यात सामील केला होता. त्यानंतर जो इतिहासात उल्लेख सापडतो तो म्हणजे पेशव्यांकडे. 1700 मध्ये हा किल्ला पेशव्यांकडे होता. आणि शेवटची नोंद आपल्याला आढळते तीच म्हणजे इंग्रजांच्या काळात. 1803 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन करण्यात आला होता. व त्यानंतर जेव्हा इंग्रज भारत सोडून गेले तेव्हा हा किल्ला भारत सरकारकडे आला होता. तर ही झाली या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल माहिती. आता मी तुम्हाला जे आपल्याला किल्ल्यावर जी स्थळं आढळतात, ठिकाणं आढळतात त्याबद्दल माहिती सांगतो. तर लोहगडावर जे सगळ्यात पहिले आपल्याला स्थान आढळतं, तर लोहगड हा किल्ला ओळखला जातो याच्या दरवाजांच्या रचनेसाठी. या किल्ल्यावर जवळजवळ 5 दरवाजे आढळतात. तर इथे पहिला दरवाजा आहे तो म्हणजे गणेश दरवाजा. तर गणेश दरवाजाचं असं वैशिष्ट्य आहे की गणेश दरवाजाच्या दोन्ही चौकटींवर आपल्याला गणेश देवाची सुंदर व सुबक मूर्ती आढळते, त्यामुळे त्याला असे नाव पडले आहे. तिथूनच पुढे आपल्याला आढळतात तुटलेल्या तोफा. तर तुटलेल्या तोफा ही सध्याची परिस्थिती झाली. जे गडावर मोहिमा करतात, जे गिर्यारोहकचे ग्रुप असतात, त्यांना जे मुघलांनी उद्ध्वस्त केलेली ठिकाणं होती व उत्खननांना जे काही सापडले तोफांचे अवशेष, ते त्यांनी गडाच्या खाली आणून ठेवले, जेणेकरून ते पर्यटकांना पाहावयास मिळतील. तिथूनच आपण पुढे गेलो तर आपल्याला आढळतो बिनीचा दरवाजा. बिनीचा दरवाजा हा आपल्याला खालच्या बुरुजाकडे नेतो. जर आपण किल्ल्याचे दोन्ही बुरुज पाहिले, एक डाव्या साईडचा एक उजव्या साईडचा, तर त्या बुरुजावरून ते बुरुज अशासाठी होते की जर खालून शत्रूने हमला केला
तर त्या शत्रूला तिकडेच रोखले जायचे. तिथूनच पुढे आपल्याला आढळते ती म्हणजे चोरखोली. जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात जे बहिर्जी नाईक जे गुप्तहेर होते शिवाजी महाराजांच्या काळात, तेव्हा काही जे गुप्त बैठका व्हायच्या, गुप्त निर्णय घेतले जायचे, ते तिथे खालच्या खोलीत घ्यायचे जायचे असा अंदाज आहे. परत जर आपण बिनी दरवाजातून वर आलो तर आपल्याला एक सरळ जिना आढळतो व आढळतो गडाचा महादरवाजा. तर तिथूनच आपण आतमध्ये आलो तर आपल्याला एक आढळते पाण्याची टाकी. तर असा अंदाज बांधता येतो की या पाण्याच्या टाकीचा वापर मावळ्यांना पाणी मिळण्यासाठी होत होता. जेव्हा मावळे खाली गस्तीसाठी असायचे तेव्हा ते याचा वापर करत होते असे. तर आपल्याला अशी नागोडी प्रकारची वाट आढळते आणि आपल्याला पुढचं ठिकाण आढळते ते म्हणजे धान्य भांडार. धान्य भांडाराचा वापर याच्यासाठी होत होता की जे मावळ्यांना खाण्यापिण्यासाठी जे धान्य असायचे त्याची पाण्यापासून नासाडी होऊ नये म्हणून ते गुहेत साठवले जायचे. तिथूनच पुढे आल्यावर आपल्याला आढळतो नारायण दरवाजा. जसं मी सांगितलं की मराठ्यांनंतर हा किल्ला पेशव्यांकडे होता, तेव्हा जे नारायण फडणवीस पेशवे होते ते या गडावर वास्तव्यासाठी होते व त्यांनी काही डागडुजीचे काम केले. त्यापैकी एक म्हणजे हा नारायण दरवाजा व त्यांच्याच नावावरून हे त्याला नाव पडले आहे. तर आपण म्हणू शकतो हा किल्ल्याचा नवीन दरवाजा आहे जर आपण किल्ल्याचा 2000 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर. तिथूनच पुढे आपल्याला आढळतो गडाचा शेवटचा दरवाजा, तो म्हणजे हनुमान दरवाजा. याचंही असंच वैशिष्ट्य आहे की गडाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला मारुतीरायाची सुबक मूर्ती आढळते, त्यामुळे त्याला तसे नाव पडले. आणि तर तो दरवाजा आपण पाहिला तर हा गोमुखी प्रकारचा दरवाजा आहे. तर गोमुखी प्रकारचा दरवाजा यासाठी बांधला जायचा की जेव्हा शत्रूचे आक्रमण व्हायचे तेव्हा शत्रू गोंधळला जायचा की नक्की कुठे जायचं व त्याचाच फायदा घेऊन आपलं सैन्य त्याला परतवून लावत असेल. तर यासाठी या दरवाजाचा वापर होत होता. आता आपण येऊया, तर ही झाली गडाच्या दरवाजांबद्दल माहिती. आता आपण येऊया गडाच्या पृष्ठभागावर. तर सगळ्यात पहिला आतमध्ये आल्यावर आपल्याला जे ठिकाण आढळते ते म्हणजे घोड्याची पाग. घोड्याची पागेचा वापर यासाठी व्हायचा की जेव्हा घोडे जे युद्धावर नसायचे त्यांना किंवा इजा झाली असेल तर त्यांना चरण्यासाठी वगैरे तिथे बांधले जायचे. त्याच्याच बाजूला थोडं आपल्याला आढळते लक्ष्मीकोटी. लक्ष्मीकोटीचं असं वैशिष्ट्य आहे, जेव्हा ती आपल्याला सुरतीची लढाई माहितीच असेल, जेव्हा नेताजी पालकर यांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सुरतीवर हमला करून तिथे लूट केली होती तेव्हा जी काही धनदौलत वगैरे सापडली होती ती त्यांनी लक्ष्मीकोटीत लोहगडावर आणून ठेवली होती. तर आपण म्हणू शकतो की मराठ्यांनी लोहगडाचा वापर यासाठीच केला होता की तिजोरी किंवा आपण सेफ म्हणू शकतो, जे स्वराज्याची धनदौलत असेल ती साठवून ठेवण्यासाठी याचा वापर होत होता. जसं आपण पाहिलं या गडाला एवढे दरवाजे व ह्याच्यावर आक्रमण करणे एवढे मुश्किल असल्यामुळे त्यांनी या गडाचा वापर खजिना साठवण्यासाठी केला होता. तिथेच पुढे आपल्याला आढळतात 2 तलाव आणि आढळतात म्हणजे या 2 पीर. तर या पीरेचा आपल्याला पीर म्हणजे मजार आपण म्हणू शकतो. या मजारीचा आपल्याला इतिहासात कुठेही नोंद आढळत नाही. जर आपण बॅनरवर जर पाहिलात तर या प्रकारे ही आपल्याला मजार दिसते. तर जिथे काही उद्ध्वस्त बांधकाम झालं होतं त्याच्यावर अतिक्रमण करून काही इतर धर्मीय लोकांनी त्यावर कब्जा केला आहे. त्यावर मी नंतर तुम्हाला सविस्तरपणे सांगेनच. परत आपण गडाच्या डाव्या बाजूला गेलो तर आपल्याला लागते ती म्हणजे कबर. त्या कबरीला राजा राणीचा दर्गा असंही म्हटलं जातं. त्याच्याच बाजूला आढळते आपल्याला राज सदर. राज सदर म्हणजे आपण मीटिंग रूम किंवा बैठक रूम ही म्हणू शकतो. तेव्हाच्या काळी मावळ्यांना मार्गदर्शन झाले, मोहिमांबद्दल माहिती झाली ती या ठिकाणी दिली जायची. सध्याच्या परिस्थितीत राज सदर पूर्णपणे उद्ध्वस्त आढळते व तिथे आपल्याला त्याचा पायाच आढळतो व त्यावर काही तोफा ठेवल्या आहेत. त्या तोफा इंग्रजांच्या काळातल्या असाव्या असा अंदाज बांधता येतो, कारण त्यात जो धातूंचा वापर केला आहे तो शिवाजी महाराजांच्या काळात आढळायचा नाही. त्यावरून असा अंदाज बांधता येतो की ते इंग्रजांच्या काळातले असावे. तिथूनच हा भाग थोडा सखल आहे व थोडा उंचवट्यावर आपल्याला आढळते महादेवाचे मंदिर व त्याच्याच समोर आहे नंदी महाराजांची एक सुबक मूर्ती. आपण जर गेलो 20-30 वर्षापूर्वी जर गेलो असतो तर महादेवाचे मंदिर आणि नंदी महाराजांची मूर्ती ही मुघलांकडून व इंग्रजांकडून उद्ध्वस्त केली होती. जे ग्रुप मोहिमा वगैरे करतात त्यांनी स्वतःच्या पैशांनी त्याचं संवर्धन करून ते आता अगदी उत्तम केलं आहे. परंतु आपल्याला नंदी महाराजांचे जे तुटलेल्या मूर्तीचे अवशेष वगैरे अजूनही गडावर पाहायला मिळतात. महादेवाच्या मंदिराच्याच मागे आपल्याला आढळते त्र्यंबक तलाव. त्र्यंबक तलावाला अष्टकोनी तलावही म्हणतात. जर आपण याची रचना पाहिली तर ह्याला असे 8 कोण आढळतात, त्यामुळे त्याला तसे नाव पडले आहे. त्याच्याच उजव्या बाजूला आपल्याला आढळतं 16 कोणी तलाव. हे थोडं उंचवट्यावर आहे. जसं मी म्हटलं की नाना फडणवीस हे पेशवे या गडावर वास्तव्यासाठी होते तेव्हा त्यांनी हे तलाव बांधले होते. यालाही सेम 16 कोण असल्यामुळे ह्याला असे नाव पडले आणि हे अजूनही गडावर साबूत पद्धतीत आहेत. परत आपण डाव्या बाजूला गेलो तर आपल्याला पाण्याच्या टाक्या आढळतात. जर म्हणायचं झालं तर लोहगडावर सर्वच ठिकाणी आपल्याला अशा पसरलेल्या पाण्याच्या टाक्या आढळतात. त्याचा वापर यासाठी व्हायचा की घोडे झाले, काही जनावर गायी झाल्या, मावळ्यांना पाणी पिण्यासाठी वगैरे त्याचा वापर होत होता. त्याच्याच मध्ये आढळते आपल्याला चुन्याचं जातं. तर सध्याच्या परिस्थितीत आपण बांधकाम करताना वगैरे सिमेंटचा वापर करतो विटा जोडण्यासाठी, पण त्या काळी सिमेंट वगैरे असा प्रकार नव्हता. तर तेव्हा काही तटबंदीचे काम झाले, दरवाजाचे काम झाले तर विटा जोडण्यासाठी चुन्याचा वापर केला जात होता.
तर त्या चुन्याच्या जात्याचा वापर त्याच्यासाठी होता आणि गडाच्या इतर सर्व ठिकाणी आपल्याला ते चुन्याच्या जात्या आढळतात. तर आता आपण येऊया गडाच्या मागच्या बाजूला. तर या गडाच्या मागच्या बाजूला विंचूकडा असे म्हणतात. जर आपण हा किल्ला वरून पाहिला तर प्रति विंचूप्रमाणे हा आपल्याला आकार आढळतो व ही विंचूच्या शेपूट सारखा हा आकार असल्यामुळे त्याला विंचूकडा असं नाव पडलं. तर आपल्याला आढळतं गडाच्या मागच्या बाजूला पहिला बुरुज व बाजूला जिना. सध्याच्या परिस्थितीत हा बुरुज पडझड झालेला आहे व तिथे जिनाही नाही आहे. तिथे आपल्याला विंचूकड्याला जाण्यासाठी रेलिंग लावले आहेत व त्या साह्याने आपल्याला विंचूकड्यावर जावे लागते आणि पावसाळ्यात हे जाणं बंधनकारक आहे. तर आपण पुढे आलो तर आपल्याला पाण्याची टाकी आढळते. जसं मी म्हटलं गडाच्या सर्वच ठिकाणी आपल्याला पाण्याची टाकी आढळते व हा थोडा भाग निमुळता आहे व शेवटला आपल्याला एक मुख्य बुरुज आढळते. तर या बुरुजाचा वापर यासाठी व्हायचा, जसं मी आधी सांगितलं की याच्या बाजूला खूप किल्ले आहेत. तर याच्या अगदी बाजूला आपल्याला विसापूर किल्ला आढळतो व खाली जंगलाचा परिसर आहे. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी या बुरुजाचा वापर होत होता. तर आता तुम्हाला प्रश्नच पडला असेल की आम्ही लोहगडच किल्ला का बनवायचा ठरवलं. तर जो आता ज्वलंत विषय चालू आहे तो म्हणजे आपला अतिक्रमण. तर अतिक्रमण म्हटलं किल्ल्यावर तर आपल्याला जे आता बातम्यांमध्ये किल्ले पाहायला मिळतात ते म्हणजे झाले विशाळगड झाला, आपल्या अगदी बाजूचा मलंगड झाला, त्यावर जे मशिदींचे बांधकाम सुरू आहे. तर असे आम्ही किल्ले अजून असंख्य असे किल्ले आहेत की त्याच्या छोट्या ना छोट्या प्रकारे अतिक्रमण होत आहे. त्यापैकी आम्हाला एक सांगितलं लोहगड. तर आम्ही इथे अतिक्रमण कशा प्रकारे होते त्याचा एक छोटासा देखावा दाखवला आहे. तर हे जर तुम्ही निळ्या कलरचं बघितलं तर हे पत्रे आहेत. तर ही लोक काय करतात, आधी पत्रे लावतात. जर त्याच्यावर प्रशासनाने लक्ष दिलं नाही, कोणी कारवाई केली नाही की त्या पत्र्यांमध्ये विटा टाकून सिमेंट टाकून ते पक्क करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याच बाजूला जी घरं आहेत ते जिवंत उदाहरण आहे आपल्या विशाळगडावरचं. विशाळगडावर काही लोकांनी काय केले की जे विहीर आहे त्यावर जाळी टाकून त्याच्या आजूबाजूला घरं बांधली आहेत व त्या बाजूला आपल्याला आढळतात मजारी हे जिवंत उदाहरण आपल्या लोहगडवरच आहे. आणि त्याच्या बाजूला जी मशीद आहे ते जिवंत उदाहरण आपलं झालं मलंगड आणि विशाळगडावरचं. तर एका अर्थी म्हणायचं झालं तर अतिक्रमणाशिवाय जे हिंदू विरोधी कटकारस्थान कारवाया हे पूर्ण जगात होत आहे. जर आपण गेल्या दिवसाची कालचीच बातमी पाहिली तर कॅनडामध्ये झालेल्या हिंदू मंदिरावर हमले आणि जे पाकिस्तानमध्ये वर्षानुवर्षे जे हिंदूवर अत्याचार होत आहेत, बांगलादेशमध्ये गेल्या 2 महिन्यात जे हिंदू मंदिरं तोडली जातात, जे हिंदूंची हत्या होते आणि पूर्ण जगात आपला एक हिंदू राष्ट्र असा म्हणतो तो म्हणजे हिंदुस्थान, त्यातच हिंदू सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. जर तुम्ही इथे आलात तर बॅनरवर आपण जी काही चित्र दाखवली आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे लव्ह जिहादचे आपल्याला असंख्य केसेस रोज बातम्यांमध्ये पाहायला मिळतात. काही तर आपल्या नजरेखालूनही जातात. त्याच्यात बाजूला आहे गायीची हत्या. आता सध्या राज्य सरकारने आपल्या गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आहे, पण आपलीच माता आपल्या हिंदुस्थानात सुरक्षित आहे का. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या शिळफाटा रोडवर कटई नाक्यावर गोमांसाने भरलेली गाडी आढळली. त्याच्याच बाजूला जर आपण बघितलं तर आता गेलेले गणपतीचे सण, नवरात्रीचे सण आणि आपण बातम्यांमध्ये जे पाहिलं ते म्हणजे बंगालमध्ये झालेले मिरवणुकीवर विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक व युपी मध्ये झालेली हिंदू माणसाची हत्या. तर हाच आपल्याला प्रश्न पडतो की हिंदू माणसाने सर्वधर्म समभाव सेक्युलरिझम आपण म्हणतो त्याची व्याख्या फक्त हिंदू माणसालाच लागू होते का. जर आपण किल्ल्यावर ही माहिती सांगताना जर तुम्ही पाहिलं असेल तर शिवाजी महाराज आणि आपल्याला मुघल व इंग्रजांमधली विचारसरणी आढळते. शिवाजी महाराज असे होते की ते स्वतःचा धर्म वाचवतच होते, पण त्यांनी मावळ्यांना अशी सक्त ताकीद दिली होती की इतर धर्मीय लोकांचे काही तीर्थस्थान असतील, घरं असतील त्यावर हमला झाला नाही पाहिजे. जर तुम्ही किल्ल्यावरच बघितलं तर राज सदर झाली, महादेवाचे मंदिर झालं, हे पूर्णपणे उद्ध्वस्त प्रकारात होतं. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही कबर पाहिली तर ते तशाच्या तशा शाबूत आपल्याला अजूनही पाहायला मिळते. तर यातूनच आपल्या शिवाजी महाराजांची आणि मुघल व इंग्रजांची आपल्याला विचारसरणी आढळते. आपल्या ग्रंथांमध्ये असं पुराणांमध्ये असं लिहिलं आहे की अहिंसा परमो धर्म, म्हणजे हिंसा न करणे हाच माणसाचा धर्म आहे. पण त्यापुढे असेही वाक्य आहे की धर्मो हिंसा तथैवच व धर्मो रक्षिता. जर धर्मावर आपल्या काही समाजकंटकांनी वाईट नजर टाकली तर त्याला जशाच तसे उत्तर दिले पाहिजे. अगर ती हिंसेमध्ये असेल तर त्याला हिंसेमध्येच उत्तर दिलं पाहिजे. आणि आपण जर धर्माची रक्षा केली तरच आपल्या धर्माची रक्षा होईल असं आपल्या इतिहासामध्ये लिहिलं आहे. तर याचा अर्थ असा होत नाही की मी म्हणतोय की हिंसेला आपण हिंसेनेच उत्तर दिलं पाहिजे. तर हिंसेपेक्षा जी आपल्याकडे जे कठोर शस्त्र आहे ते म्हणजे कायदा. आताच काही असे नवीन कायदे आले आहेत की जर किल्ल्यावर तुम्ही मद्यपान किंवा पार्टी करताना सापडलात तर तुम्हाला तुरुंगवास किंवा कठोर शिक्षा होऊ शकते. आणि जी प्रतापगडावर झालेली अफजल खानाच्या कबरीवर जी कारवाई झाली आहे, तसे जी मलंगड व विशाळगडावर जी कारवाई होत आहे
त्याचे आम्ही स्वागतच करतो. पण पुरातत्व खात्याने व सरकारने आपल्या असे अनेक नियम व कायदे कानून आणले पाहिजेत, जेणेकरून जी लोक आपल्याला किल्ले हे आपल्यासाठी तीर्थस्थान आहेत व आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर मी आमच्या या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आपले जे पुरातत्व खाते आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी असे नवनवीन कायदे आणले पाहिजेत, जेणेकरून जी लोक अतिक्रमण करतात ती अतिक्रमण करण्याच्या आधी 100 वेळा विचार करतील व तिथेच ते अतिक्रमण करायचं थांबवतील. अतिक्रमण ही एका वाळवीसारखी आहे. जर त्यावर आपण जशी घरात आपल्या वाळवी लागते त्यावर जर आपण जागेत जर काही उपाय केले नाही तर ती वाढत जाऊन पूर्ण उद्ध्वस्त करते. तसंच जर या किल्ल्यावर आपण अतिक्रमण थांबवलं नाही तर ही वाळवीसारखी वाढत जाईल आणि पूर्ण उद्ध्वस्त करून जाईल आणि आपल्या जी पुढची पिढी आहे त्यांना सामान्य डोंगर आणि किल्ल्यामध्ये यामध्ये काहीच फरक आढळणार नाही. तर मी आशा करतो की जो आम्हाला स्वराज्य प्रतिष्ठानला जो संदेश सामान्य माणसापर्यंत जी जागरूकता पोहोचवायची असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. तर परत आम्हाला भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्र सुरडा अलंकृत राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा श्री छत्रपती संभाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? अरे रक्तात भिनले काय? अरे रक्तात भिनले काय? जय 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 भवानी. अरे जय 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 भवानी. नमो पार्वती पदे. हर 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 हर. तुझं नाव काय मित्र? निखिल दळे. निखिल दळवी. आणि तुम्ही सगळे इथलं मंडळ सगळं स्वराज्य प्रतिष्ठानचे. अरे वा, तुमच्या सर्वांचे आभार आणि थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्वराज्य प्रतिष्ठान डोंबिवली पश्चिम उमेशनगरला येऊन भेट द्या आणि किल्ल्याचं प्रदर्शन नक्कीच पाहायला या.